नमस्कार. आज आपण मोबाईलच्या सहाय्याने स्टुडंट पोर्टलवर म्हणजे सर्व्हरवर पहिलीचा वर्ग कसा ॲड करतात ते पाहूया. तर त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर प्ले स्टोअरवर यावं लागेल. तिथून आपल्याला गुगल शीट हे ॲप्स डाउनलोड करून घ्यावं लागेल. गुगल शीट एवढं टाईप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. गुगल शीट घेतल्यानंतर आपण क्रोम ब्राउझरवर या. या ठिकाणी फक्त स्टुडंट पोर्टल एवढं टाईप करा. जी पहिली साईट येते आपल्याला ती पहिली साईटला या ठिकाणी क्लिक करा. लॉग इन व्हा. हे क्लोज ऑप्शन आहे, याला क्लिक करा. नेम आणि पासवर्ड टाका आणि लॉग इन व्हा. तर हा जो मेनू ऑप्शन दिसतो आपणास, या मेनू ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा. हे जे मेनू ऑप्शन आहे याला या ठिकाणी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक्सेल हा जो टॅब आहे, एक्सेल टॅब, या ठिकाणी डाउनलोड पर्सनल या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी येता स्टँडर्ड सिलेक्ट करा. नंतर या ठिकाणी डाउनलोड फाईल म्हणा, याला क्लिक करा. याला डाउनलोड अगेन म्हणा. हे येते या ठिकाणी, याला कॅन्सल करा. हे नाही घ्यायचं आपल्याला. आता मी याला ओपन करतो. ओपन आपल्याला अशात करायचं आहे, म्हणजे जे शीट घेतलेली आपण गुगल शीट प्ले स्टोअरवरून, हे बघा तुम्हाला दिसते बघा ही शीट हिरव्या कलरची, याला सिलेक्ट करा. या ठिकाणी आपल्याला आता मी तुम्हाला 2 विद्यार्थ्यात करून दाखवतो. या ठिकाणी जनरल रजिस्टर नंबर टाका. नंतर इयर ऑफ ॲडमिशन आहे, या ठिकाणी इयर ऑफ ॲडमिशन मध्ये 2024-25 टाका. हा डॅश घ्या. हा जो मला डॅश दिसतो ना, हा डॅश घ्या. मी जसं टाईप करतो तसं टाईप करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे चुकणार नाही. नंतर स्टँडर्ड घ्या. या ठिकाणी फर्स्ट स्टँडर्ड एवढं टाईप करा. स्पेस द्या. स्टँडर्ड घ्या. नंतर या ठिकाणी डिव्हिजन सिलेक्ट करा. डिव्हिजनमध्ये फक्त एक टाईप करा. नंतर फर्स्ट नाव नेम, म्हणजे विद्यार्थ्याचं फक्त या ठिकाणी नाव टाईप करा. नंतर मिडल नेम म्हणजे वडिलाचं नाव, याला सिलेक्ट करा. बोटानं सिलेक्ट केलं तरी होते. पहिलं अक्षर कॅपिटल घ्या. नंतर लास्ट नेम घ्या या ठिकाणी, म्हणजे आडनाव. नंतर डेट ऑफ बर्थ, या विद्यार्थ्याचे डेट ऑफ बर्थ काय, जसं मी टाईप करतो त्याच पद्धतीने टाईप करा. डॅश घ्या. (2018). नंतर जेंडर घ्या. मेल असेल तर MALE एम कॅपिटल घ्या. फिमेल असेल तर F कॅपिटल पूर्ण लिहा या ठिकाणी. आता हा मेल आहे, एम कॅपिटल घेतो, MELE मेल. मदर्स नेम म्हणजे आईचं नाव, पहिलं अक्षर कॅपिटल घ्या. UDAS नंबर, आपल्या शाळेचा UDAS नंबर टाका. या ठिकाणी डेट ऑफ ॲडमिशन, शाळेत दाखल केल्याची तारीख टाका. नंतर स्टँडर्ड ऑफ ॲडमिशन म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड, असं टाईप करा. फर्स्ट लिहिल्यानंतर स्पेस द्या आणि स्टँडर्ड लिहा.
रिलिजन म्हणजे धर्म, तो हिंदू आहे, HINDU हिंदू. मुस्लिम असेल तर इस्लाम टाका, बौद्ध असेल तर बुद्धिस्ट टाका. या ठिकाणी हिंदू आहेत. कॅटेगरी VJA आहेत. खुला प्रवर्ग असेल तर ओपन न टाकता जनरल टाका. इतर मागासवर्गीय असेल तर OBC टाका, OBC असं कॅपिटल टाका. या ठिकाणी माझे विद्यार्थी VJA आहे म्हणून या ठिकाणी VJA करतो. स्पेस द्या, VJA लिहिल्यानंतर स्पेस द्या आणि A काढा. आता जे तुम्हाला कॉमन वाटते त्याची कॉपी पेस्ट करू शकता या ठिकाणी तुम्ही. जसं कॉमन काय वाटते या ठिकाणी 2024-25 जे कॉमन आहेत ते आपण हे कॉपी पेस्ट करू शकता. समजा आता जनरल रजिस्टर नंबर. आता दुसरा विद्यार्थी मी या ठिकाणी घेऊन दाखवतो तुम्हाला. 470 झालं, 471. याला तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. हा जो चिन्ह दिसतो बघा, हे जो तुम्हाला दिसते कॉर्नरवरचा, याला फक्त क्लिक करा. क्लिक नंतर याला कॉपी करा. नंतर खालीच बघा या ठिकाणी पेस्ट करा. अशा प्रकारे ते येऊन जाते. असं मी पटापट करतो बघा. या ठिकाणी कॉपी करा आणि खाली पेस्ट करा. याला देखील कॉपी करतो मी. या ठिकाणी एक लिहितो. नंतर विद्यार्थ्याचं नाव टाका. या ठिकाणी मी दुसऱ्या विद्यार्थ्याचं नाव टाईप करतो, अनन्या, ANA अनन्या. मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव. आडनाव. डेट ऑफ बर्थ जन्मतारीख. व्यवस्थित पाहून भरा. डॅश घ्या. त्यानंतर मेल फिमेल आहे म्हणून F कॅपिटल घेतो मी या ठिकाणी. पूर्ण लिहा. फिमेल FEMALE फिमेल. आईचं नाव टाईप करा पुढं. बोटानं असं फिरवा आणि आता या ठिकाणी UDIS नंबर या ठिकाणी तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. हा कॉर्नर दिसतो याला फक्त क्लिक करा. क्लिक नंतर कॉपी करा. नंतर खालच्याला या आणि या ठिकाणी पेस्ट करा. खाली पेस्ट म्हणा, ते येऊन जाते. डेट ऑफ ॲडमिशन यालाही तसंच करू शकता. त्याची एकच तारीख असेल तर ॲडमिशनची, म्हणजे या ठिकाणी याला करायचं कॉपी करा. परत खाली या, इथं क्लिक करा आणि इथं परत क्लिक करा आणि पेस्ट करा. अशा प्रकारचं करा. स्टँडर्ड ऑफ ॲडमिशन आहे, याला क्लिक करा. पहिल्या याला हे पण सारखं क्लिक करा, कॉपी करा. खालच्या ओळीवर या ठिकाणी क्लिक करा, पेस्ट करा. हे पण तसंच करा. असं झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही फाईल आपल्याला सेव्ह करायची. आता मी तुम्हाला या ठिकाणी 2 विद्यार्थ्यांचं करून दाखवलं. तुम्ही पाहू शकता. हे व्यवस्थित पाहून घ्यायचं आपलं लिहिलेलं व्यवस्थित आहे की नाही. मी तुम्हाला फक्त या ठिकाणी 2 करून दाखवतो. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता मी बाहेर इथं याला क्लिक करतो. समजा बाहेर क्लिक करा असं. आणि हे तुम्हाला जे दिसतंय बघा, हे 3 वरचे डॉट दिसतात तुम्हाला, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शेअर अँड एक्सपोर्ट हा जो ऑप्शन आहे याला या ठिकाणी क्लिक करा. आता आपल्याला सेव्ह ॲज करायचं आहे. सेव्ह ॲज कशाच करायचं आहे पहा. म्हणजे सेव्ह ॲज या ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी ही जी CSV फाईल आहे करंट शीट,
याला या ठिकाणी क्लिक करा आणि ओके म्हणा. आता ही फाईल आपल्याला डिव्हाइसमध्ये सेव्ह करायची आहे. या ठिकाणी क्लिक करा आणि सेव्ह करा. आता तुम्ही हे जे बघा, याला क्लिक करा आणि हे जे आहे की नाही, हे हा जो 3 दिसते तुम्हाला, या ठिकाणी 1 2 3 असं काहीच नाही आलं पाहिजे. कारण मी 2 3 वेळेस ट्राय केला म्हणून या ठिकाणी 1 2 3 असे फाईलचे नंबर आलेले आहेत. या ठिकाणी हे फक्त आपल्याला हळूवार हे 3 आपल्याला काढून टाकायचे. हां, आता हे काढल्यानंतर या ठिकाणी सेव्ह ऑप्शन दिसते तुम्हाला. हा जो सेव्ह ऑप्शन दिसते याला क्लिक करा. तर सेव्ह झाली ती. आता आपल्याला यायचं आहे आपल्याला स्टुडंट पोर्टलवर. ते निघून गेलं. या ठिकाणी परत आपल्याला लॉग इन व्हायचं आहे. या ठिकाणी मी पटकन लॉग इन होतो बघा. म्हणजे स्टुडंट पोर्टलवर यायचं आहे या ठिकाणी आपल्याला परत एकदा. लॉग इन झाल्यानंतर तुम्ही मेनू बटनवर या ठिकाणी हे जे तुम्हाला मेनू बटन दिसते का, या मेनूला क्लिक करा. नंतर आपण डाउनलोड पर्सन केलं होतं, तर अपलोड पर्सनमध्ये आपल्याला जायचं आहे. कारण ती फाईल आपल्याला या ठिकाणी ते एक्सेल जी CSV फाईल आहे या ठिकाणी ती अपलोड करायची आपल्याला. आता या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना आहे, सूचना वाचून घ्या. किंवा ही जी चूज फाईल आहे, या चूज फाईलला या ठिकाणी क्लिक करा. आणि जी आपण मीडिया पिकर आहे, म्हणजे माझं या ठिकाणी इथं आलेलं आहे, तुम्ही ते शोधून व्यवस्थित, म्हणजे हे दिसतं बघा, याला ठिकाणी या ठिकाणी क्लिक करतो. आत्ताची ही जी फाईल आहे पाहून, ही जी फाईल आहे बघा, ही या टायमाला आलेली ही जी फाईल आहे, हिला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो. अपलोड स्टेप म्हणा. स्टेप 1 इज कंप्लीटेड, प्लीज क्लिक ऑन अपलोड स्टेप 2. ओके म्हणा. अपलोड स्टेप 2 याला अपलोड स्टेपला या ठिकाणी अपलोड स्टेप 2ला या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अपलोड स्टेप 1 झालेली, अपलोड स्टेप 2 पण झालेली. या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी माझं हे काम ॲक्सेप्टेड, म्हणजे हे माझं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे या ठिकाणी हे असं लिहून आलेलं आहे ॲक्सेप्टेड, म्हणजे या ठिकाणी हे 2 विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी ॲड झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही नाव ॲड करायचं आहे. आता हे विद्यार्थी आले की नाही आपण ते पाहू शकतो. या मेनू बटनावर जा आणि खाली बघा, HM लेवलवर जाऊन स्टुडंट कॅटलॉग याला क्लिक करा. या ठिकाणी वर्ग सिलेक्ट करा. या ठिकाणी बघा मी एक एक सिलेक्ट करतो. या ठिकाणी 2024-25 स्टँडर्ड फर्स्ट. तुम्ही उरलेले विद्यार्थी नंतरही करू शकता, असं काही नाही. आता मी या ठिकाणी माझे राहिलेले विद्यार्थी परत करणार आहेत, म्हणजे राहिलेले विद्यार्थी घेणार आहेत परत. या ठिकाणी आता जी या गो बटनावर क्लिक करा. म्हणजे मी आता 2 त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत, ते या ठिकाणी आपल्याला दिसतील. हे पहा तुम्हाला हे दिसतात बघा. याची तुम्ही एक्सेल शीटही काढू शकता. अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.